Mumbai Tuck brought to you by Cotton King. Cotton King Unconditional Sale. Get 20% discount on all garments. Offer valid till 16th August 2026. Terms and conditions apply. तुम्हाला सगळ्यात मोठी एंटरटेनमेंट कुठं बघायला मिळत असेल तर ती राजकारणात. अगदी महाराष्ट्राच्या विधानसभेपासून ते देशाच्या संसदेपर्यंत कुठेही जा, कारण देशाच्या संसदेत सिरियस पॉलिटिशियन्सपेक्षा एंटरटेनर्सनी धुमाकूळ घातलाय आणि ते सिरियसली घेऊन आपल्याकडे दिवसभर टीव्हीत चर्चा झडतायत आणि पेपरांमध्ये पानाच्या पानं छापून येत आहेत. आता यापेक्षा डार्क ह्युमर काय असू शकतो? कारण कहर म्हणजे नेत्यांना वाटतंय की जनतेला आणि तरुणांना काही समजत नाहीये. सत्ताधारी जे सांगतायत ते या तरुण पोरांना खरं वाटतंय असा राजकारण्यांचा समज आहे. जेनझींनी ज्या पद्धतीनं रील्स आणि मीम्स बनवले सीजेपीच्या आंदोलनावेळी, ते बघून या नेत्यांना ही लहान पोरं किती विनोदी समजतात हे सुद्धा ठळकपणे समोर आलंय. पण त्यानंतरही थांबतील ते राजकारणी कसले? आता ही काल घडलेली संसदेतलीच गंमत बघा. तो राहुल गांधी भगोड़े बने हुए हैं. कंगना राणावत नावाच्या खासदार राहुल गांधींना भगोडा म्हणतायत. त्यांना झारखंडच्या पोरांच्या आंदोलनाबद्दल जाब विचारतायत आणि सगळ्यात कहर म्हणजे झारखंडमधल्या विद्यार्थ्यांना न्याय द्या म्हणून घोषणाही देत आहेत. तुम्ही म्हणाल की हे प्रकरण काय आहे, तर यासाठीच हा व्हिडिओ थोडा शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहताय सेंटर पॉइंट. दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच पार्टीचं आंदोलन झालं. मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, कारण त्यांच्या काळात झालेली पेपरफुटी, नीटच्या परीक्षेमुळे 20 विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, सीबीएसईच्या परीक्षेतील गोंधळ वगैरे वगैरे. मग अभिजित डिपकेंनी जंतर मंतरवर धरणं सुरू केलं. नंतर सोनम वांगचुक हे सामील झाले. ते उपोषणाला बसले. 26 दिवस त्यांनी अन्नत्याग केला. दरम्यानच्या काळात दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सनं पोरांवर लाठीमार केला. डोकी फुटली, पोरं रक्तबंबाळ झाली, मुलींचे कपडे फाटले, गुप्तांगात लाठ्या घुसवण्याचे प्रकार घडले, पेलेट गन्स वापरल्या, पोरांची दृष्टी जाण्याची वेळ आली. देशाच्या इतिहासात इतक्या अमानुषपणे पोरांना बडवल्याचं कुठंही दिसत नाही. दिल्लीत ते घडलं. आता ही जबाबदारी कोणाची? तर दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सची. ते कोणाला रिपोर्ट करतात? तर केंद्रीय गृह खात्याला. ते कोणाच्या अखत्यारीत येतं? तर अमित शहांच्या. त्यामुळे राहुल गांधींसह विरोधकांनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. मग पंतप्रधान आणि अमित शहा 15 दिवस संसदेच्या सभागृहात आलेच नाहीत. म्हणजे अमित शहा रोज 20हून अधिक गाड्यांच्या ताफ्यासह संसदेच्या आवारात दाखल व्हायचे, संसदेच्या चेंबरमध्ये बसून राहायचे, पण सभागृहात काही आले नाहीत. आता अमित शहा आणि मोदी दोघेही ॲब्सेंट. त्यामुळं देशभरात विरोधकांनी मोदी आणि शहा यांना घेरल्याचा मेसेज गेला. आता यातून सुटका कशी करून घ्यायची? तर मग त्यासाठी कारण मिळालं ते झारखंडचं. झारखंडमध्येही जेपीएससी म्हणजे झारखंड लोकसेवा आयोग म्हणजे आणि जेएसएससी म्हणजे झारखंड कर्मचारी नियुक्ती आयोगाच्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप होता. पेपर लीक, ओएमआर शीटमध्ये गडबडी, पैसे घेऊन नोकऱ्या विकणं, या सगळ्यामुळं जेपीएससीची परीक्षा रद्द करावी, त्याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी होती. आणि त्यासाठीच देवेंद्रनाथ महातो गेल्या 10 दिवसांपासून उपोषणाला बसले. देवेंद्रनाथ महातो विद्यार्थी चळवळीतून येतात. श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलंय. गोल्ड मेडलिस्ट आहेत. गेल्या वेळी विधानसभाही लढले, पण त्यांना काही यश आलं नाही. सरकार पहिल्या दिवसापासून चर्चेसाठी तयार होतं. त्यांनी जेपीएससीच्या चेअरमनचा राजीनामा घेतला. नंतर त्यांना अटकही झाली आणि मग त्यानंतर जेपीएससीच्या इतर 2 सदस्यांनीही राजीनामा दिला. 14वी जेपीएससी परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता मागणी एकच उरली होती, ती केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हावी याची. आणि त्याचसाठी त्यांनी झारखंडच्या विधानसभेवर मार्च काढला, जसा कॉकरोच पार्टीनं संसदेवर काढला होता. दोन्ही तिन्ही बाजूनी मुलं विधानसभेकडे जात होती. पोलीस अडवण्याचा प्रयत्न करत होते, पण ते शक्य नव्हतं. अखेर जमावाला नियंत्रित करण्यासाठी हलका लाठीमार करण्यात आला. वॉटर कॅननचा वापर झाला. शिवाय अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्या. विषय सेम होता. मुलं पेपरफूट आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर बोलत होती, प्रश्न विचारत होती, कारवाईची मागणी करत होती. पोलिसांनी इथं बळाचा वापर केला आणि तोच मुद्दा मग केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपनं उचलून धरला. कालपर्यंत ज्या भाजप विरोधात काँग्रेस आणि इंडिया आघाडी आंदोलन करत होती, त्यांच्या समोर थेट पोस्टर बॅनर घेऊन भाजपचे खासदार उभे राहिले.
राहुल गांधी झारखंडवर का बोलत नाहीत, ते तिकडे का गेले नाहीत, तिथं मुलांवर अत्याचार झाला, अशा सगळ्या प्रकारच्या आरोप करत राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न झाला. त्याचं कारण असं आहे की झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद सत्तेत आहे. काँग्रेसचे 4 मंत्री सोरेन यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे काँग्रेसला जबाबदारी झटकता येणार नाही. राहुल गांधींनीही पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर तातडीने एक ट्विट केलं होतं. मी ते कोट करतोय. झारखंड में विरोध प्रदर्शन कर रहे छात्रों के खिलाफ बल का इस्तेमाल गलत है. छात्रों को शांतिपूर्ण विरोध का अधिकार है और बातचीत से ही समाधान निकल सकता है. झारखंड सरकार को इन छात्रों की बात सुननी चाहिए और हर समस्या का तुरंत समाधान करना चाहिए. आता हे ट्विट करून राहुल गांधींची जबाबदारी संपते का? ज्या सरकारमध्ये तुमचे 4 मंत्री आहेत तिथं जर तरुणांचं भविष्य केवळ JPSCतील भ्रष्टाचारामुळे आणि पैशांच्या बाजारामुळे उद्ध्वस्त होत असेल तर तुम्ही त्या सरकारमध्ये का आहात? जर त्यात मोठमोठे अधिकारी आणि नेते गुंतलेत तर मग केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास करायला काय हरकत आहे? आता तुम्ही म्हणताय की ED आणि CBI वर तुमचा विश्वास नाहीये. हाच मुद्दा असेल तर किमान कोर्ट मॉनिटर्ड एन्क्वायरी का होत नाही? याची उत्तरं काँग्रेसला द्यावी लागतील, राहुल गांधींना द्यावी लागतील. कारण जेव्हा तुम्ही मॉरल आणि एथिकल ग्राउंड घेऊन सरकार विरोधात उभं राहता त्यावेळेला तुम्ही सुद्धा जबाबदारीपासून वाचू शकत नाहीत. त्यामुळे राहुल गांधींचे झारखंडमधील नेते सोरेन यांच्या इतकेच या सगळ्या केऑसला जबाबदार आहेत. आणि त्याचा जबाब मागण्याचा अधिकार तिथल्या विरोधी पक्षाला म्हणजे भाजपला निश्चितपणे. पण केंद्रात असलेल्या भाजपनं ज्या पद्धतीनं आंदोलन करून राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न केला ती बाब मूल्य आणि तत्वांच्या कसोटीवर खरी उतरते का हे सुद्धा तपासलं पाहिजे. कारण झारखंड आणि दिल्लीतल्या आंदोलनात आणि ते हाताळण्याच्या पद्धतीत खूप अंतर आहे. ते काय आहे हे आधी बघूया आणि मग तुम्हीच ठरवा अमित शहांसाठी मैदानात उतरलेली भाजप आणि राहुल गांधी यांच्यात काय फरक आहे. कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाकडे पहिले 15 दिवस केंद्र सरकारनं ढुंकूनही पाहिलं नाही. चर्चेसाठी साधा प्रतिनिधी सुद्धा पाठवला नाही. पण त्या उलट झारखंडमध्ये तिथलं सरकार पहिल्या दिवसापासून चर्चेसाठी तयार होतं. सरकारनं विद्यार्थ्यांच्या 80% मागण्या पहिल्या 8 दिवसात मान्य केलेल्या होत्या. आता इकडे बघा, सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी पांढऱ्या चादरी लावून जबरदस्तीनं जंतर मंतरवरून उचलून रुग्णालयात दाखल केलं, जे त्यांच्या मनाविरोधात होतं. पण झारखंडमध्ये देवेंद्रनाथ महातो यांच्या प्रकृतीबद्दल मुख्यमंत्री सोरेन यांच्यासह इतर मंत्री सातत्यानं चौकशी करत होते. त्यांना उपचार मिळावेत यासाठी व्यवस्था करण्यात आली. महातोंवर कुठल्याही बळाचा वापर झाला नाही. जंतर मंतरवर कॉकरोच पार्टीचं आंदोलन सुरू असताना सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल एक कॅम्पेन राबवण्यात आलं, ज्यात तरुण पोरांना अँटी नॅशनल, डावे आणि देशविरोधी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी TV माध्यमांवरही दिल्लीच्या आंदोलकांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न झाला. पण झारखंडमध्ये तरुण आंदोलकांना ऑनलाईन ट्रोलिंग आणि इतर अवमानाला सामोरं जावं लागलं नाही. उलट TV मीडियानं आंदोलकांची बाजू उचलून धरली. तिकडं दिल्लीमध्ये कॉकरोच पार्टीनं जेव्हा जंतर मंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा अभिजित दिपकेला मैदानातच अडवून ठेवण्यात आलं. DCP संदीप लांबा यांनी केलेला अवमान आणि झुंडगिरी कॅमेऱ्यात कैद झाली. पण रांचीमध्ये हॉस्पिटलच्या स्ट्रेचरवर बसून देवेंद्रनाथ महातो विधानसभेवरील मार्चमध्ये सहभागी झाले. दिल्लीत कॉकरोच पार्टीच्या आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाला. काठ्यांना खिळे ठोकून पोरांना बडवलं, डोकी फोडण्यात आली, मुलींचे कपडे फाडण्यात आले, गुप्तांगात काठ्या डोसण्याचे प्रकार घडले, अश्रुधूर आणि पेलेट गनचा वापर झाला. बिहारमध्ये तर AK-47 मधून पोरांवर फायरिंग झालं. झारखंडमध्ये हलका लाठीमार जरूर झाला. 5 ते 7 आंदोलक किरकोळ जखमी झाले. अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्या. पण पोरांवर अमानुषपणे जीव घेणा अत्याचार झाला नाही. कॉकरोच पार्टीच्या आंदोलनानंतर कंगना राणावत यांनी या पोरांना गटर जनरेशन म्हणून हिणवलं, कचरा म्हणून पोरांची संभावना केली, त्यांच्या आई वडिलांचा अवमान केला. रामदेव बाबांनी कॉकरोच पार्टीचं आंदोलन देशविरोधी असल्याचं म्हटलं. संघाच्या अतुल लिमेंनी या आंदोलनाकडे देशविरोधी आंदोलन म्हणून बघा असं भाषण ठोकलं. आणि यातल्या कुठल्याही वक्तव्याचा साधा निषेधही भाजपनं केला नाही. पण झारखंडमध्ये पोरांचा आवाज ऐकण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी कुठेही पोरांचं आंदोलन देशविरोधी असल्याची संभावना केल्याचं किंवा एखाद्या कुठल्या अभिनेत्रीनं, नटीनं त्यांचा अवमान केल्याचं बघायला मिळालं नाही. आता तुम्ही म्हणाल ही तुलना का? काही लोक हा प्रश्न नक्की विचारतील. ही तुलना केंद्रातले सत्ताधारी आणि झारखंडमधले सत्ताधारी
यांची मानसिकता दर्शवते. दिल्लीतल्या आंदोलनावरून देशभर रस्त्यावर आलेल्या पोरांना गटरछाप म्हणणाऱ्या कंगना राणावत यांना झारखंडच्या पोरांचा उमाळा दाटून आलाय असं वाटतं का तुम्हाला? कालपर्यंत कंगना, रामदेव बाबा, अतुल लिमे आणि तमाम लोकांनी देशभरातील तरुणांना अँटी नॅशनल, अतिरेकी आणि काय काय बोलल्यावर अवाक्षर न काढणाऱ्या भाजप नेत्यांचं संसदेबाहेरचं आंदोलन हे पोरांसाठी होतं की अमित शहांसाठी? झारखंडच्या आंदोलनाच्या आडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आणि दिल्लीत पोरांवर अमानुष अत्याचार करणाऱ्यांना वाचवण्यासाठी तर कंगना आणि इतर नेत्यांना पुढे करण्यात आलेलं नाहीये ना. कंगना राणावत आणि भाजपच्या तमाम खासदारांनी लाठीमाराचा निषेध करणारं एक ट्विट किंवा एक स्टेटमेंट केलेलं आहे का? पोरांवर गोळीबार करण्याच्या आदेशाचा साधा निषेध करण्याची हिंमत हे पोस्टर हातात धरण्याआधी कंगना आणि भाजपच्या इतर खासदारांनी दाखवली आहे का? झारखंडमध्ये पोलिसांच्या लाठीमाराविरोधात बंद पुकारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत काठीला खिळे ठोकून पोरांना रक्तबंबाळ करणाऱ्या यंत्रणेचा निषेध म्हणून एखादा बंद का पुकारला नाही? हे प्रश्न आहे. झारखंडमध्ये जे चुकीचं घडलंय त्यावर नक्कीच कारवाई व्हावी. अगदी सोरेन यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी. पण म्हणून पोरांवर ज्या दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सनं कारवाई केली त्याची जबाबदारी अमित शहांना सुद्धा झटकता येणार नाही. तुम्ही नीटवर चर्चा करण्यासाठी तयार आहात असं सांगून वेळ मारून नेता येणार नाही. तुम्हाला सांगावं लागेल की ज्या पोरांना कालपर्यंत अँटी नॅशनल, गटर छाप, कचरा छाप, अतिरेकी, संविधान विरोधी म्हणून तुम्ही हिणवलं त्यांना तुमचं आंदोलन कशासाठी आहे हे कळणार नाही का? आणि हे सगळं तरुण पोरांना अजिबात कळत नाही असं वाटत असेल तर यापेक्षा मोठी कॉमेडी ती काय असेल? राजकारणातल्या या कॉमेडीचा आता गल्ली बोळात समाचार घेतला जाऊ लागलेला आहे. त्यामुळं जाता जाता इतकं सांगावं लागेल की जागो ग्राहक जागो. बाकी तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.